बघूनच खायची इच्छा झाली ना, तर आज आपण बघतोय छान अशी मोकळी सुटसुटीत आणि एकदम मऊसूद अशी रसाळ लापसी बघतोय. तर चला मग रेसिपी बघूया. तर कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि याच्यामध्ये वाटीभर मी जे आपला दलिया मिळतो ना, डीमार्टमध्ये किंवा कुठल्याही सुपर शॉपमध्ये मिळतोच, सहज मिळून जातो. तर गव्हाचा या ठिकाणी मी दलिया घेतला म्हणजे गहू हा जाड जाड दळलेला असतो. तर तेच घेतलेले त्याला तुपावर थोडंसं परतून घेतलं. याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड केले, जसे की मी काळे मनुके, खोबऱ्याचे लांब लांब काप केले आणि काजू बदामाचे बारीक तुकडे करून टाकले. म्हणजे जेव्हा आपण दलिया भाजू ना, तर त्याच्यासोबत ते पण भाजलं जाईल. छान असं भाजल्यानंतर याच्यामध्ये मी 3 वाटी एवढं पाणी टाकले. म्हणजे 1 वाटी घेतलं होतं ना तो दलिया मी, तर त्याला 3 पट जास्त पाणी टाकायचं आहे आपल्याला. तेव्हाच तो फुलून मोकळा सुटसुटीत बनतो. तर याला झाकून छान असं आपल्याला शिजू द्यायचं आहे. तुम्ही याला ना कुकरमध्ये सुद्धा शिट्ट्या घेऊ शकता. 2 शिट्टींमध्ये छान असा मऊसूद शिजतो. पण कढईमध्ये सुद्धा जास्त अजिबात वेळ लागत नाही. तर या ठिकाणी छान असा आपला दलिया शिजला. याच्यामध्ये आता मी 1 वाटी घेतला त्यानंतर रवा, तर 1 वाटीच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तुम्ही यापेक्षा थोडा जास्त सुद्धा टाकू शकता, पण गोडच बनवा, फिकट अजिबात बनवू नका. आणि याच्यामध्ये मी 2-3 वेलदोडे क्रश करून ते टाकलेले आणि छान असं मिक्स करून द्यायचं आणि मस्त असं 5 मिनटं परत परतून घ्यायचं. वरून अजून तूप टाकायचं. तूप टाकल्यानं चव खूप भारी येते आणि एक वेगळीच चकाकी येते आपल्या कुठल्याही गोडाच्या पदार्थाला. तर छान इथे आपली लापसी तयार झाली. तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली हे सर्व सांगा.